महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे एकेकाळी कोणीही रात्री थांबण्याची हिंमत करत नव्हतं. कारण असं मानलं जायचं की जो कोणी या गावात पाहुणा म्हणून येईल आणि मुक्कामाला राहील त्याचा मृत्यू निश्चित आहे. 400 वर्षापूर्वी या भीतीने संपूर्ण गाव रिकामं झालं. बाहेर जर माणूस आला तर त्यानं फक्त दिवसभर थांबायचं आणि दिवस माळच्या अगोदर गाव सोडायचं. पण अचानक अशा काही घटना घडायला लागल्या की त्याने या गावाचं भविष्य बदलून टाकलं. पण आज तेच गाव हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत परभणी जिल्ह्यातील रहस्यमय यशवाडी गावात. पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे आणि मी शुभम शहाणे तुमचं स्वागत करतो. कुठं आलोय आपण? जागृत त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी, म्हणजे आपलं कोला यशवाडी एकच आहे तसं. तर जास्त वेळ न दवडता व्हिडिओला स्टार्ट करू. तर मग चला. तर आपण यशवाडीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि यशवाडीचं मंदिर हे मानवत रोड रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. पाठीमागं पाहू शकता मंदिराचे बांधकाम चालू आहे आणि अतिशय भव्य दिव्य असे बांधकाम चालू आहे. आणि या साईडला पाहू शकता आणि त्याच्या मंदिरामध्ये जो दगड वापरलेला आहे तो दगड या ठिकाणी वापरलेला आहे. अतिशय सुंदर कोरीव काम त्या दगडावर आहे. मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवतो. आला आला हनुमंत किरण टाकेला लंकेत किरण टाकेला लंकेत अडा लंकेत हनुमंत पार लंकेवरी गेला देव लंकेवरी गेला क्या मरा मरा दिला जंबू मरी ताटिला अशोकवनाचा विनाश केला अशोकवनाचा विनाश केला सका फड पुच्छ गुंडाळी माकड पुच्छ गुंडाळी माकड त्याला तुपात मोहन त्याला लावली आगीन गेला भुंगाया राव मिशा टाकीला जाळून मिशा टाकीला जाळून माया प्रतापाचा बळे लंका जळून केले वळे वन्य राजे तोंड शेंडूच्या शेंडूला शेंडू पळे. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यामध्ये स्थित असणाऱ्या यशवाडी या गावी. आज या ठिकाणी तुम्हाला भक्तांची गर्दी दिसत असेल, पण एकेकाळी या ठिकाणी होती भीतीची सावट. आजचे यशवाडी हे गाव पूर्वी कोला या नावाने ओळखले जायचे आणि 400 वर्षापूर्वी या ठिकाणी खूप मोठी वस्ती होती. पण अचानक अशा काही घटना घडायला लागल्या की त्याने या गावाचं भविष्य बदलून टाकलं. गावात अशी चर्चा सुरू झाली की जो कोणी बाहेरून पाहुणा म्हणून येतो आणि गावात मुक्कामी राहतो त्याचा मृत्यू होतो. सुरुवातीला लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण अशा घटना पुन्हा पुन्हा घडू लागल्या आणि त्यावेळेस भीतीने लोकांच्या मनामध्ये घर केले. या भीतीने इतके मोठे रूप घेतले की गावकऱ्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. एक एक करून सगळी घरे रिकामी झाली. गाव ओस पडू लागलं. जिथे एकेकाळी जीवन होतं त्या ठिकाणी आता उरली होती शांतता आणि भीती. आणि म्हणूनच या ठिकाणास नाव पडले ओसेवाडी, ओस पडलेले गाव. या सगळ्या घटनेमध्ये एक गोष्ट कायम राहिली आणि ती म्हणजे या गावचं मारुतीचं मंदिर. लोक निघून गेले, पण या गावच्या मारुतीची जागा मात्र तीच राहिली. लोक दुरून दुरून दर्शनासाठी यायचे, पण एक गोष्ट कायम होती, कोणी या ठिकाणी मुक्कामाला थांबत नव्हते. पुढे 2011 मध्ये या ठिकाणी मोठा बदल घडू लागला. भाविकांची संख्या वाढू लागली. भाविक येऊ लागले, या ठिकाणी नवस करू लागले
आणि त्यांचे नवस पूर्ण होऊ लागले. त्यांना यश मिळू लागलं. मग ओसवाडीचं नाव बदलून झालं यशवाडी. जिथे एकेकाळी लोक भीतीने निघून गेले, तिथे श्रद्धेने आता लोक येत आहेत. हे मंदिर म्हणजे पुरातन मंदिर आहे. पहिलं कसं होतं, इथं पहिलं गाव होतं असं सांगतात. पहिले 400-500 वर्षापूर्वी कधी होतं कोणाला काही माहीत नाही. पहिलं गाव होतं. तर पहिले काय होतं, फक्त पाडव्याच्या दिवशी इथं या परिसरातले लोक इथं दर्शनाला. मग काही दिवसानं काय झालं, इथं जे पाहुणा येत होता, बाहेरगावचा जर माणूस आला तर त्यानं फक्त दिवसभर थांबायचं आणि दिवसमाळच्या अगोदर गाव सोडायचं. आणि जर गाव नाही सोडलं तर एक तर ते माणूस आंधळा होत होता किंवा मरण पावत होता. मग त्यामुळे इथून गावकऱ्यांना गाव सोडण्याचा निर्णय घेतला. हे गाव मग इकडे बाजूला जाऊन बसलं. कोला म्हणून इथं हे गाव आहे. ते बाजूला जाऊन बसलं कोला गाव म्हणून. तर हे मारुती जे आहे, तर हे मारुती पहिलाच गावातला मारुती आहे, गावाचा मारुती आहे. आणि पहिल्यापासून मारुतीचं कसं आहे की पहिली लहान लेकराला सोबणी होत होती, सोबणी. तर महिला काय करते, पहिले काय माणसं येत नव्हते, काय होते महिलाच लेकराला आणायच्या, मारुतीला हे करत्या 5 वाऱ्या करायच्या, मारुतीच्या अंगावरचं तेल लेकराला लावायच्या आणि 5 वाऱ्या झाल्या की ते लेकरू बरोबर व्हायचं. तर पहिल्यापासून नवसाला पावणारा मारुती अशी याची आख्यायिका आहे. सगळं गाव उठून गेलं आणि हे वस पडलं. मग याला वसवाडी असं नाव पडलेलं. हे वस पडल्यामुळं वसवाडी पडली. इथं सगळं अंधार झाला, कोणी येत नव्हतं, जात नव्हतं, काय नव्हतं. आणि गेल्या 10 वर्षापासून म्हणा 10-12 वर्षापासून मग प्रत्येक परिसरातले भागवत कोणतरी येत होते. कोणा एका दोघाला अनुभव आला, परिचिती आली मारुती राहायची, त्याचं बोललेला नवस मनात इच्छा पूर्ण झाली. मग त्यानं प्रत्येकानं काय केलं, याचं त्याला असं सांगत गेले. मग त्याच्यामुळे प्रत्येक शनिवारी जी भाविकांची संख्या वाढत गेली. वाढता एवढी वाढली की आज 3-4 वर्षाची वेटिंग आहे. पंगत तुम्हाला ते करायचे असेल तर 2029 पर्यंत वेटिंग आहे. पंगत सुद्धा मिळत नाही. आणि ही जी बाजूला जी टेकडी आहे, तर ह्या टेकडीचं असं आहे की टेकडी बऱ्याच वेळेस समजा खोदण्याचा प्रयत्न केला. शासनानं इथली माती नेण्याचा प्रयत्न केला. पहिले घरकुल होते, इंदिरा गांधीच्या काळामध्ये घरकुल देत होते आणि ते मातीचे घर होते. तर ही माती नेण्याचा कलेक्टर प्रयत्न केला. पण ज्यावेळेस इथं समजा खांद्याला आले, JCB अटॅक आले समजा वाहनं, त्या याच्यातून समजा भुंगे साप निघायला लागले आणि तुझे खोदणारीत ना त्याला ते चावू लागले. मग ते इथून पळून गेले. कलेक्टर सांगितलं असं आहे. तर त्याचा परिस्थिती कलेक्टरला काहीतरी आली. कलेक्टरनं ते काम थांबविलं. इथं आला त्यावेळेस हे छोटं मंदिर होतं एक लहान असं. इथे आल्यानंतर तिने स्वतः मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि हे बंद केलं. त्यावेळेस समजा त्याच्या जे काय समस्या निर्माण झाली ती त्याची समस्या ती सॉल्व्ह झाली. दररोजचे शनिवारचे 15,000 ते 20,000 भाविक दर्शन करून जातात दर शनिवारी. मुंबई पुणेपासून येतं वाऱ्या करणार येतं. आणि हे जे नारळ येतं, तर तुमच्या मनात जी काही इच्छा असेल, तुमची इच्छा जर पूर्ण होत असेल तर आपल्या श्रद्धेनं नारळ बांधायचं. एक अशी इथली परंपरा आहे. नारळ बांधायचं, 5 वाऱ्या करायच्या आणि मनात इच्छा देवासमोर सांगायची. तुमचे 5 वाऱ्यामध्ये किंवा 11 वाऱ्यामध्ये ती इच्छा पूर्ण होणार. ह्या मारुती रायाची जेवढी काय किंमत तुम्हाला सांगायची ती कमीच आहे. आणि जे काय भाविक येतात, आज ज्या भाविकाला जर प्रसादाचं दान करायचं असेल प्रसाद, तर प्रसादाच्या वेटिंगसाठी 3-3 वर्ष लागत आहेत त्यांचा नंबर यायसाठी. म्हणजे हे लोकांना भोजन देतात, पंगत ठेवतात, त्याची 2-2 वर्ष 3-3 वर्ष वेटिंगमध्ये राहतात. आता जेवढं रामभाऊ भिसेनं सांगितलं ते माझ्यापेक्षा त्याला अनुभव जास्त आहे. कारण की मी आता थोडंसं हे करत आलो आहे आणि मला आता पॅरलेसचा झटका आलेला आहे. पॅरलेसचा झटका आला तर मारुती रायाच्या कृपेने मी आज सध्या सरळ तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्हाला बोलतो. मारुती राया माझ्या पाठीशी आहे. एवढंच बोलून मी जय श्रीराम म्हणतो. माझं नाव प्रवीण रघुनाथ हलगे. मी राहणार सेलू. मी हनुमंतरायांची सेवा करत होतो. मला नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. मी माझे वडील वारले होते. 6 वर्ष मला तब्बल 6 वर्ष नोकरीचा प्रस्ताव प्रलंबित होता. पण हनुमंतरायांची सेवा करत असल्यामुळे तर त्यांनी पण असा अनुभव दाखवला की मला शनिवारीच SRT स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात तंत्रशिक्षण मंत्र्यांनी उदय सामंत यांनी बोलवून समोरासमोर ऑर्डर दिली आणि मी नोकरीला जॉईन झालो. आज मला 45,000 पगार आहे. मी हनुमंतरायांच्या आज पण सेवेत आहे आणि राहणार
जोपर्यंत माझ्या जीवात जीव जर आहे मी तोपर्यंत येणार. आणि त्यांच्या कृपेचे त्यांना जोडलेला हात पण ते रिकामा जाऊ देत नाहीत. असे हनुमंतरायांचे, आमच्या यशवाडीच्या हनुमंतरायाचं असं ते समोरच्यांना दृष्टांत दाखवतात की त्यांची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. तुम्ही जीवनात कोणत्याही संकटात असताना, अडचणीत असताना, कोणत्याही कशातही असताना, तर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ते हे करतात. फक्त त्यांची तुम्ही चांगल्या अंतःकरणातून, मनातून सेवा करा. ते तुम्हाला कधीही कोणत्याही संकटातून किंवा काही आर्थिक प्रॉब्लेम मधून कोणत्या काही गोष्टीत असलात तर तुम्हाला ते बाहेर काढते. एवढी आमच्या यशवाडीच्या हनुमंतरायात शक्ती आहे. तर फक्त साफ मनाने त्यांची सेवा करा. तुम्हाला ती कसलीही कमी पडू देणार नाहीत जीवनात, कोणतेही असो. जय श्रीराम. तर एकंदरीत असे आहे यशवाडीचे हे मंदिर. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.